नमस्कार, मी स्नेहा. गप्पा गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय आपला हा आहे की पतंग उडवताना आपल्याला कुठल्या प्रकारची काळजी घ्यायची आहे आणि ज्यांना कोणाला बाहेर पडायचं आहे काही खरेदी करण्यासाठी किंवा इतर कामासाठी, तर बाहेर पडताना कुठली काळजी घ्यायची आहे. मकर संक्रांतीला पतंग उडवायची सगळ्यांचीच इच्छा असते, सगळ्यांनाच आवडतं. लहान मुलांना तर फार आवड असते की मकर संक्रांत आली, आता पतंग उडवायचं आहे, दुकानात जातात. पण मग आईवडिलांनी त्यांच्यासोबत दुकानात गेल्याच्या नंतर कुठल्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण की बहुतेक वेळा पतंग सिलेक्ट करताना आपण कागदाच्या पतंगाऐवजी प्लास्टिकचा पतंग सिलेक्ट करतो. पण अशा वेळेस आपण कागदी पतंगच घेतला पाहिजे, हे प्रामुख्याने आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि जो मांजा खरेदी करतो, हल्ली नायलॉनची मांजी आलेली आहेत जी की चायनामध्ये तयार होतात आणि आपल्या इंडियामध्ये त्यांना घेतलं जातं. पण आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की जे चायना मेड मांजे आहेत ते चायना मेड मांजे फिश पकडण्यासाठी त्यांचा उपयोग करतात. खरं तर ते नायलॉनचीच असतात. पण मग अशी मांजी घेतल्याच्या नंतर आपल्या घरी आणल्यानंतर सुद्धा त्यांना काचेनी त्याला रेघाटलं जातं. म्हणजे तो मांजा जो आहे तो पक्का केला जातो त्याला काच घासून. पण हे अगदीच चुकीचं आहे. अशा मांजामुळे काय त्रास होऊ शकतो हेच मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्यासमोर एक इन्सिडन्स घडलेला आहे की एक व्यक्ती बाईकवर जात होता. तो घरी निघाला होता बाईकवर जाताना, पण त्याच्या गाडीचा स्पीडसुद्धा जास्त होता आणि जो मी मांजा सांगितलेला आहे तुम्हाला, नायलॉनचा जो मांजा आहे तो मांजा अचानक मध्ये आला. त्या माणसाला ब्रेकसुद्धा दाबता आला नाही आणि तो समोर गेला. जसा समोर गेला तसं त्याचा जो जबड्याला तो मांजा लागला होता इथे, तर तो आरपार इथपर्यंत गेला. म्हणजे त्याच्या इकडच्या साईडनी सुद्धा स्टिचेस पडले आणि इकडच्या साईडनी सुद्धा स्टिचेस पडले. मग अशा वेळेस कुठली दक्षता घ्यायची हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. आपण नायलॉनच्या धाग्याऐवजी साधी धागी वापरली पाहिजे. ती आपल्याला दुकानामध्ये उपलब्ध करून दिल्या जातात किंवा मिळतात. आणि या ठिकाणी जो बाईकचा स्पीड होता, जसं की मी सांगितलं तुम्हाला, घराबाहेर पडताना जो बाईकचा स्पीड आहे तो कमी पाहिजे. या जागी जर 10 ते 20चा स्पीड जर असता तर त्या माणसाला इतके टाके पडले नसते. तर आपण पण काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. जसं की बाहेर जाताना आता मकर संक्रांतीचे हे जे दिवस आहेत जे की पतंग उडवल्या जातात, आपण पतंग उडवणाऱ्याला तर थांबवू शकत नाही, कारण की पतंग उडवणं ही सगळ्यांचीच आवड आहे. पण आपण बाहेर निघताना छान जॅकेट, फुल असं स्लीव्सचं जॅकेट आणि इथे रुमाल आणि जाताना गाडीवर हेल्मेट, ह्या गोष्टी तर आपण करू शकतो. ह्यानी खूप आपल्याला होणारी इजासुद्धा वाचू शकते, आपल्या फॅमिलीला होणारं नुकसानसुद्धा आपण टाळू शकतो. हेच मला सांगायचं आहे या व्हिडिओमधून. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पक्षी आहेत, तर पक्ष्यांसाठी पण आपण एक चांगला निर्णय घेऊ शकतो की पतंग उडवताना, जसं की पक्षी सकाळी आपला चारा वगैरे आणण्यासाठी आपल्या निवाऱ्यापासून दुसरीकडे जातात, तर ते सकाळच्या दरम्यान गेल्यानंतर संध्याकाळी ते आपल्या घराची वाट पकडतात. मग जो मधला कालावधी आहे 10च्या नंतरचा किंवा 2 वाजेपर्यंत, त्या वेळेमध्ये आपण पतंग एकदम बिनधास्तपणे उडवू शकतो. तर मला असं वाटते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आणि परत एकदा मी तुम्हाला सांगते, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. एकतर मांजा सिलेक्ट करताना आपला साधा मांजा वापरा, पतंग निवडताना कागदी पतंगच निवडा. आणि दुसरं म्हणजे आपण बाहेर निघताना आपली काळजी आपण घ्या, कपडे व्यवस्थित घाला ज्याने की आपलं संरक्षण होईल, हेल्मेट वापरा आणि आपल्या गाडीचा स्पीड हा अगदी कमी ठेवा. म्हणजे ज्याने कधी मांजा जरी मध्ये आला तरी आपली कुठल्या बॉडीला इजा होणार नाही किंवा बॉडी कट होणार नाही. तर धन्यवाद आणि भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.